हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या रविवार 8 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. ऊर्जाने धुलिवंदन रंगपंचमी तर आनंदात साजरी केली. शौर्यसुद्धा खूप खुश होता. परंतु धुलिवंदनच्या दुसऱ्या दिवसानंतर ऊर्जाच्या आयुष्यात एकामागे एक दोन जबरदस्त धक्के आले आहेत. तिला खूप मोठा धक्का बसलाय. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, ऊर्जाची जी सगळ्यात मोठी ताकद होती, ऊर्जाला विक्रांत विरुद्ध जो सगळ्यात मोठा पुरावा मिळाला होता की शिर्केच्या बंगल्यातून बाहेर पडतानाचा सी सी टी व्ही व्हिडिओ ज्याच्यामधून विक्रांत हा पद्माच्या मागे धावतोय ते दिसलं होतं. पण हर्षवर्धनने या फॉरेन्सिक लॅबमध्ये असलेल्या ऑफिसरला आपल्या हाताशी धरलं, त्याला लाच दिली आणि चक्क हे CCTV फुटेज डिलीट करायला सांगितलंय, ते पूर्णपणे डिस्ट्रॉय केलंय. आणि त्याच वेळेस आमदार शिर्केने आपली सत्ता वापरली आहे, आपली पॉवर वापरली आहे आणि विक्रांत विरुद्ध जे अटक वॉरंटसाठी अर्ज केला होता तो अर्ज रिजेक्ट झाला आहे. म्हणजे ऊर्जा ही सगळीकडूनच अडकली आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा ही चाळीतून आपल्या घरातून बाहेर निघते आणि तेवढ्यात शौर्य हा तिच्या गालाला रंग लावतो. ऊर्जा त्याच्याकडे पाहते. शौर्य आणि ऊर्जा दोघे एकमेकांच्या नजरेत हरवून जातात, खूप खुश होतात. आणि ऊर्जा ही शौर्यला विचारते, शौर्य तू खरंच आलायस का? तर शौर्य विचारतो, खरंच आला म्हणजे तू काय मला स्वप्नात पाहायला लागली की आजकाल? ऊर्जा काहीच बोलत नाही, स्माईल करते. तर शौर्य म्हणतो, गुड गुड, चांगलं आहे, प्रगती आहे. ऊर्जा उत्तर देते, गप्प बस. आणि शौर्य हा ऊर्जाकडे पाहत असतो. ऊर्जा त्याच्या हातातून रंग घेते आणि त्याच्या गालाला रंग लावते आणि हॅप्पी होली असं म्हणते. शौर्य आणि ऊर्जा दोघे खूप खुश होतात आणि एकमेकांकडेच पाहत असतात. तेवढ्यात लहान मुलं तेथे येतात आणि ऊर्जाला म्हणतात, ऊर्जा ताई, आता किती छान दिसतोय बरा तुझा चेहरा रंग लावल्यावर. नाहीतर आम्ही तुला बोलत होतो तर तू येतच नव्हती, म्हणालीस की मला रंगपंचमी नाही खेळायची आहे. पण आता शौर्यदादाने रंग लावला तर लगेच बाहेर आली. हे ऐकून शौर्यला खूप आनंद होतो. आणि मग ऊर्जा आणि शौर्य हे दोघे पुन्हा एकमेकांना रंग लावतात. शौर्य म्हणतो, रंगाला नाही म्हणायचं नाही आणि कोणाचं ऐकायचं नाही, नाही म्हटलं तरी रंग लावायचा. तो पुन्हा एकदा ऊर्जाला रंग लावतो. ऊर्जा खूप खुश होते आणि एक लहान मुलगी ऊर्जाला विचारते, ताई आपण आईना का बायना घ्यायचं का? तर शौर्य विचारतो, व्हॉट आईना, व्हॉट बायना? तर ऊर्जा म्हणते, अरे शौर्य, तू मुंबईमध्ये राहतोस आणि तुला आईना का बायना माहीत नाही? शौर्य म्हणतो, नाही माहीत. तर ऊर्जा त्याला म्हणते, थांब मी तुला शिकवते. आणि मग ऊर्जा एक पत्र्याचा डबा घेते, एक काठी घेते आणि ह्या काठीने या पत्र्यावर जोर जोरात मारू लागते आणि सगळे पोरं ओरडतात, आईना का बायना घेतल्याशिवाय जाईना. आणि त्यांचं पुढेही काहीतरी असं असतं आणि प्रत्येक घरासमोर जाऊन ते जोराजोरात ही पत्र्याची पेटी वाजवत असतात, आय नाका बायना घेतल्याशिवाय जाईना, आय नाका बायना घेतल्याशिवाय जाईना. शौर्यला सुद्धा हे खूप भारी वाटतं आणि शौर्यसुद्धा जोरजोरात ओरडत असतो. ज्या ज्या घरासमोर ऊर्जा आणि तिची सगळी गँग जाते तेथील बायका त्यांना 50-50 रुपयाची देणगी देतात. त्यामुळे शौर्यसुद्धा खुश होतो. चाळीमध्ये एकूणच गोंधळ सुरू होतो, आय नाका बायना घेतल्याशिवाय जाईना असं म्हणून सगळेजण हे प्रत्येक घरासमोर जातात आणि मग त्यांना 50-50 रुपये भेटतात. शौर्य आणि ऊर्जा मनसोक्त नाचत असतात, डान्स करत असतात. आणि मग तेवढ्यात परब काकू आणि चाळीतल्या इतर बायका ऊर्जा आणि शौर्याच्या अंगावर पाणी टाकतात, या दोघांना पूर्ण भिजवून टाकतात. शौर्य खूप खुश झालेला असतो. आयुष्यात पहिल्यांदाच त्याने अशी होळी साजरी केलेली असते, त्यामुळे तो जोरात ओरडतो, आनंदाने जल्लोष करू लागतो. ऊर्जासुद्धा खूप खुश असते की शौर्याला आपल्या चाळीतली होळी किती आवडली आहे. पण या सगळ्या केसमध्ये मंग्या कोठेच नसतो. ऊर्जा आणि शौर्य मस्त होळी साजरी करतात. आणि इकडे हर्षवर्धनच्या घरी हर्षवर्धन, विजया आणि सगळेजण घरी आलेले असतात आणि तेथे आदित्य, तीर्था आणि दोघी बहिणी तशाच उभ्या असतात. त्यांनी रंगपंचमी खेळलेली असते. हर्षवर्धनला राग आलेला असतो आणि हर्षवर्धन या चौघांना जाब विचारतो, तुम्हाला माहिती आहे ना, आपल्या घरी रंग खेळत नाही. कोणाचा हा प्लॅन होता? माझा नियम कुणी मोडला? या चौघांची हिंमतच होत नाही काही बोलण्याची आणि ते तसेच गप्प उभे राहतात. विजयासुद्धा घाबरलेली असते की आता हर्षवर्धन सगळ्यांबरोबर काय करतो ते. हर्षवर्धन सगळ्यांना जाब विचारतो, गप्प का बसले आहात? बोला, लवकर बोला.
पण कुणी काही बोलत नाही आणि तेवढ्यात शौर्य हा उड्या मारत मारत तेथे पोहोचतो आणि जोरजोरात ओढतो हॅपी होली. शौर्याचा हा अवतार पाहून सगळ्यांनाच जबर धक्का बसतो. प्रभाकर, दिव्या, विजया, आदित्य, तीर्था या सगळ्यांना जबर धक्का बसतो की शौर्य हे काय करतोय. आणि हर्षवर्धन त्याला विचारतो, शौर्य तू कुठून होळी घेऊन आलायस? तर शौर्याला काय उत्तर द्यावं ते कळतच नाही. हर्षवर्धन हा त्याच्याकडे आश्चर्याने पाहतो. विजया, हर्षवर्धन या सगळ्यांना जाब विचारतात, तुम्ही माझा नियम का मोडला? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना, मला होळी आवडत नाही, या घरात रंग खेळलेले आवडत नाही, तुम्ही होळी का खेळलात? आणि शौर्य मात्र चांगलाच उत्साहात असतो आणि तो म्हणतो, काय डॅड, होळी आहे, रंगपंचमी आहे, रंग खेळायचेच असतात असं म्हणून तो चक्क हर्षवर्धनच्याच गालाला रंग लावतो. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसतो आणि शौर्य म्हणतो, डॅड टेन्शन घेऊ नका, एकदम ऑर्गॅनिक कलर आहे, नो रॅशेस नो काही, तुम्हाला काहीच होणार नाही, टेन्शन घेऊ नका. आणि तो जोरजोरात आय ना का बाय ना घेतल्याशिवाय जाय ना असं जोरजोरात ओरडू लागतो. हर्षवर्धन विचारतो, हे काय बडबडतोयस? तर शौर्य म्हणतो, काय डॅड, तुम्ही मुंबईमध्ये राहतात आणि तुम्हाला आयना का बायना माहीत नाही? हो, आयना का बायना खूप भारी असतं, थांबा मी सगळ्यांना शिकवतो असं म्हणून शौर्य हा किचनमध्ये धावत धावत जातो आणि तेथून एक डब्बा घेऊन येतो, लाटणं घेऊन येतो आणि जोरजोरात आय ना का बाय ना असं ओरडतो. आणि दिव्या लगेच घेतल्याशिवाय जाय ना असं जोरात ओरडते. आणि त्याची सगळी भावंडं आदित्य, तीर्था यांना सुद्धा आश्चर्य वाटतं की शौर्य हे काय बोलतोय. शौर्य या सगळ्यांना सुद्धा आय ना का बाय ना घेतल्याशिवाय जाय ना हे शिकवतो आणि मग सगळे जोरजोरात संपूर्ण घरभर आयना का बायना ओरडत असतात. हर्षवर्धनला समजतच नाही की हे काय चाललंय. ही सगळी मुलं प्रभाकर जवळ येतात आणि प्रभाकर त्यांना पैसे देऊन टाकतो. मग ही सगळी मुलं शौर्य हे हर्षवर्धन जवळ येतात. हर्षवर्धन अजूनसुद्धा टेन्शनमध्ये असतो. कधी कधी असं वाटतं की हर्षवर्धन आता शौर्याच्या मुस्काटात मारतोय, परंतु तो असं काहीच करत नाही, तो शांत उभा असतो. विजयासुद्धा खुश असते. प्रभाकर हर्षवर्धनला म्हणतो, काय दादा काय कंजूसी करतोय, देऊन टाक मुलांना पैसे. हर्षवर्धन त्याचं पॉकेट बाहेर काढतो, वॉलेट बाहेर काढतो आणि त्यातून भले मोठे पैसे बाहेर काढतो, पण या डब्यात काय टाकत नाही. आणि विजया या डब्यात पैसे टाकते आणि मुलं हे जोरजोरात आयना का बायना म्हणत असतात, डान्स करत असतात. हर्षवर्धनसुद्धा स्माईल करतो. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. असं वाटतं की हर्षवर्धन आता चिडेल, काही बोलेल, परंतु तो चिडतसुद्धा नाही, काही बोलतसुद्धा नाही आणि तो खूप खुश होतो. विजया, प्रभाकर, दिव्या या सगळ्यांना आनंद होतो, सगळे खुश असतात. आणि इकडे ऊर्जाच्या चाळीसुद्धा, ऊर्जा ही सगळ्या चाळीतल्या बायकांबरोबर डान्स करत असते, होळी साजरी करत असते. हर्षवर्धनची सगळी भावंडं, शौर्याच्या घरचे सगळेसुद्धा होळी साजरी करत असतात. ऊर्जा ही सुद्धा आनंदात डान्स करत असते आणि शौर्य म्हणतो, खरंच ऊर्जा तुझी एनर्जी कमाल आहे आणि तू तुझ्या एनर्जीमुळे आज आमचं घरसुद्धा बदलून टाकलं. ज्या घरात आजपर्यंत कुणी मोठ्या आवाजात बोललं नव्हतं, आयना का बायना म्हटलं नव्हतं, कधी कुणी एकमेकांना रंग लावले नव्हते, त्या घराची व्हाईबसुद्धा तू बदलून टाकली. आणि तुझ्या या प्रेमात मी हजारो वेळेस पडायलासुद्धा तयार आहे, हजारो वेळेस रोज नव्याने मी तुझ्या प्रेमात पडू शकतो. असा विचार करून शौर्य खूप खुश होतो. आणि मग संध्याकाळ होते. शौर्याचा अवतार बदललेला असतो, तो आता एकदम साफसुथरा झालेला असतो आणि स्वतःलाच आरशामध्ये पाहत असतो. तेवढ्यात आजी कुमुदिनी तेथे येते आणि विचारते, झाली का साफसफाई? तर शौर्य म्हणतो, हो आजी झाली साफसफाई. आणि आजी त्याला विचारते, आज तू चाळीत गेला होता ना ऊर्जाबरोबर रंग खेळायला? शौर्य लाजून म्हणतो, हो आजी. आजी विचारते, मग मजा आली का? शौर्य सांगतो, हो आजी खूप मजा आली. होळीचा सण इतका हॅपनिंग असू शकतो, इतकी मजा येऊ शकते हे मला माहीतच नव्हतं आणि मी कालसुद्धा गेलो होतो. हे ऐकून आजीला आश्चर्य वाटतं. शौर्य तिला सांगतो, काल तर मी चक्क पुरण करण्याचा प्रयत्न केला. आजीचा तर विश्वासच बसत नाही आणि ती विचारते, तू पुरण करण्याचा प्रयत्न केला? ती सांगते, शौर्य म्हणतो, हो मी काल पुरण करण्याचा प्रयत्न केला. आणि तेवढ्यात शौर्याला आठवतं की ऊर्जाने आपल्याला मॉम डॅडबद्दल विचारलं होतं, तुझे आईवडील काय करतात, तुझं घर कोठे, हे सगळं विचारलं होतं. तुझ्या घरात पुरणपोळी बनवत नाही का, आईवडील काय नोकरी करतात का, असं कसं? आणि या प्रश्नांचं उत्तर शौर्याकडे नव्हतं. हे सगळं शौर्याला आठवतं. आजी विचारते, काय झालं? तर शौर्य सांगतो, तिने मला मॉम डॅडबद्दल विचारलं. हे ऐकून आजीला सुद्धा धक्का बसतो. शौर्य म्हणतो, मला खूप गिल्टी वाटतंय,
ती मला प्रश्न विचारत होती. मला गप्पही राहता येत नव्हतं आणि काही सांगताही येत नव्हतं. आणि त्यात दिव्या वहिनी तेथे आली होती. हे ऐकून तर आजीला आणखीनच मोठा धक्का बसतो. आजी विचारते, दिव्या चाळीत आली होती का? शौर्य सांगतो, हो ती चाळीत आली होती आणि थोडक्यात आमची चुकामुक झाली, नाहीतर आज सगळं तेथेच संपलं असतं. आजी, मला कधीकधी असं वाटतं मी ऊर्जाला फसवतोय. ऊर्जाला मी सगळं सत्य सांगायला हवं. आजी त्याला समजावून सांगते, खूप घाई होतीये. तर शौर्य म्हणतो, पण आजी जास्त उशीरसुद्धा नको व्हायला ना. आजी त्याला समजावून सांगते, त्या गोष्टीची काळजी तू घ्यायला हवी. तुझं सत्य आज ना उद्या ऊर्जाला कळणारच आहे. तिला मोठा धक्काच बसणार आहे. परंतु हे सत्य तिला दुसरीकडून नाही, दुसऱ्या कोणा व्यक्तीकडून नाही, तर तुझ्याकडूनच कळायला हवं. तुझं सत्य तूच तिला सांगायला हवं. या गोष्टीकडे तू विशेष लक्ष दे. शौर्य म्हणतो, हो आजी. आणि तो टेन्शनमध्ये येतो की ज्या दिवशी ऊर्जाला माझं सत्य कळेल त्या दिवशी माझं काय होईल, आमच्या प्रेमाचं, आमच्या नात्याचं काय होईल, हा सगळ्यात मोठा प्रश्न शौर्य समोर असतो. तो याचाच विचार करतो. आणि मग होळीच्या दुसऱ्या दिवशी हर्षवर्धन त्याच्या केबिनमध्ये असतो. तेवढ्यात भजन तेथे येतो आणि हर्षवर्धन भजनला सांगतो, भजन, मी विक्रांतच्या केसेसमध्ये प्रत्येक पुरावा, प्रत्येक डॉक्युमेंट चेक केला आहे आणि संपूर्ण केस आपल्या बाजूने आहे. आपली केस खूप स्ट्रॉंग आहे. पण सगळ्याच्या आड फक्त एक पुरावा येतोय आणि तो पुरावा म्हणजे त्या विक्रांतचं CCTV फुटेज. त्या ऊर्जा शिंदेने जे विक्रांतचं CCTV फुटेज मिळवलं ना, ते आपल्या विरोधात जाऊ शकतं आणि तुला ते CCTV फुटेज डिस्ट्रॉय करायचं आहे. हे ऐकून भजनला जबर धक्काच बसतो. भजन म्हणतो, सर ते कसं शक्य आहे? ते CCTV फुटेज तर फॉरेन्सिक लॅबमध्ये आहे. त्याचा रिपोर्ट निघाला आहे आणि तेथे खूप टाईट सिक्युरिटी असते. ते काही डिस्ट्रॉय करणं शक्य नाही आहे. तर हर्षवर्धन म्हणतो, तो जो ऑफिसर आहे ना, त्याच्या असिस्टंटशी बोलणं माझं झालं आहे. मी सगळी सेटिंग लावली आहे. उद्या त्यांच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये 4 तास एक हाय सिक्युरिटी लेवलची मीटिंग आहे. 4 तास तेथे लॅबमध्ये कुणीही नसेल. बाकीची सगळी सेटिंग मी लावली आहे. तू तेथे जायचं आहे आणि ते फुटेज डिस्ट्रॉय करायचं आहे. भजन चांगलाच घाबरतो आणि म्हणतो, सर हे खूप रिस्की आहे. हे सगळं कसं शक्य होईल? हर्षवर्धन चिडून म्हणतो, मी तुला सांगतोय ना, तो असिस्टंट तुला मदत करेल. तो तुला जे हवं असेल ते सगळं पुरवेल. पण तू तुझं काम करायचं. कोणत्याही हार्ड डिस्कमध्ये, कोणत्याही बॅकअपमध्ये मला ते CCTV फुटेज नको आहे आणि सगळे रेकॉर्डसुद्धा डिलीट करायचे की असं एखादं CCTV फुटेज त्या फॉरेन्सिक लॅबमध्ये आलं होतं. भजन म्हणतो, ठीक आहे सर. हर्षवर्धन त्याला वॉर्निंग देतो, जोपर्यंत तू येथे परत येत नाही आणि मला ही बातमी देत नाही की CCTV फुटेज पूर्णपणे डिलीट झालं आहे, तोपर्यंत मी येथून घरी जाणार नाही आहे, हे लक्षात ठेव. भजन चांगलाच घाबरतो. हो म्हणून तेथून निघून जातो. म्हणजे हर्षवर्धनने आता ठरवलं आहे की ऊर्जाच्या हाती जो सगळ्यात मोठा पुरावा लागला आहे, ज्या पुराव्याद्वारे ते विक्रांतला गुन्हेगार ठरवू शकतात, तो पुरावाच गायब करायचा. आणि जर हा पुरावा गायब झाला तर नक्कीच ऊर्जा ही केस हरणार, यात शंका नाही. आणि इकडे ऊर्जा ही इन्स्पेक्टर गुळगुत्तेला भेटायला आलेली असते. जेव्हा ऊर्जा हॉस्पिटलमध्ये होती त्या प्राचीची केस ऊर्जाने इन्स्पेक्टर गुळगुत्ते समोर आणलेली असते. आणि इन्स्पेक्टर गुळगुत्ते म्हणतो, बरं झालं, ती प्राची बिचारी खूप चांगली मुलगी आहे आणि तुम्ही तिला माझ्यासमोर आणलं आणि मी तिच्या नमऱ्याला चांगलाच धडा शिकवला. इन्स्पेक्टर माने म्हणतो, हो ना सर, त्या मुलीच्या स्वभावावरूनच मला कळलं होतं की तिच्या सासरची मंडळी नक्की तिच्या स्वभावाचा फायदा घेत असतील आणि खरंच ते खूप चुकीचं झालं असतं. आपण त्यांना चांगलाच धडा शिकवला. आता ती मुलगी सुखी होईल. तेव्हा ऊर्जा म्हणते, सर, समाजात अशा अनेक मुली आहेत ज्यांच्या चांगल्या स्वभावाचा फायदा सासरची मंडळी घेत असतात, त्यांना त्रास देत असतात. आणि खरंच तुम्ही खूप चांगलं काम केलं. तुमच्या दट्ट्यापुढे तो नरमला. तर गुळगुट्टे म्हणतो, हो खरंय, ती पोरगी रडत रडत गेली, पण ते आनंदाचे अश्रू होते. पण मॅडम, मला तुम्हाला एक सांगायचं आहे. ऊर्जा विचारते, काय सर? तर गुळगुत्ते म्हणतो, तुम्ही ना हा वकिलीचा व्यवसाय सोडून द्या. हे ऐकून ऊर्जाला जबर धक्काच बसतो. ऊर्जा विचारते, सर हे काय बोलताय तुम्ही? तर गुळगुत्ते म्हणतो, अहो बरोबरच बोलतोय. वकिलीचा व्यवसाय तुम्ही सोडूनच द्या. कारण अशा केसेससाठी ना वकील नवस ठेवतात, नवस. कारण आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करायचे त्यांना लाख लाख रुपये मिळतात. तुम्ही सुद्धा आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट केली असती ना तर तुम्हाला 1,00,000 रुपये मिळाले असते. आणि तुम्ही तर समाजकार्य करताय. समाजकार्य करणाऱ्यांनी वकिली करू नये आणि तुम्हाला काहीच फायदा होणार नाही आहे. हे ऐकून ऊर्जा खूप दुःखी होते आणि म्हणते, साहेब, मी वकील जरूर आहे आणि मला पैशांची गरजसुद्धा आहे, परंतु गोरगरिबांना न्याय मिळवून देणं हेच माझं पहिलं उद्दिष्ट आहे. आणि गोरगरिबांकडून पैसा घेणं हे मला नाही पटत.
आज मी तिच्या नवऱ्याकडून पैसे घेतले असते, आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट केली असती, पण उद्या तिच्या नवऱ्याच्या मनात कायमची अढी निर्माण झाली असती की माझ्या बायकोमुळेच माझे 1,00,000 रुपये गेले आहेत. आणि त्या मुलीलासुद्धा वाटलं असतं की या वकिलींबाईने स्वतःचा फायदा करून घेतला, स्वतः 1,00,000 रुपये कमवले, म्हणून मी हा फायदा तिला करून दिलेला नाही आहे. हे ऐकून गुळगुत्ते खूप खुश होतो आणि म्हणतो, खरं बोलताय तुम्ही, तुमच्यासारखी माणसं या जगात भेटत नाही. आणि तो इन्स्पेक्टर मानेला विचारतो, काय इन्स्पेक्टर माने, पाहिलं का वकिलींबाई किती इमानदार आहेत, नाहीतर तुम्ही. इन्स्पेक्टर मानेला मोठा धक्काच बसतो. तो गुळगुत्तेकडे आश्चर्याने पाहतो आणि गुळगुत्ते त्याला म्हणतो, काय पाहताय माझ्याकडे, जा एक चहा सांगून सोडा. आणि इन्स्पेक्टर माने तेथून निघून जातो. तेव्हा ऊर्जा ही इन्स्पेक्टर गुळगुत्तेला म्हणते, साहेब, जेव्हापासून या पद्मावर आणि माझ्यावर हल्ला झालाय ना, तेव्हापासून मला खूप भीती वाटते. पद्माबद्दल नेहमी काळजी वाटत असते. तेव्हा गुळगुत्ते म्हणतो, तुम्ही काळजीच करू नका, साध्या वेशात आम्ही आमचा एक पोलीस तेथे ठेवला आहे, तो क्षणाक्षणाची बातमी आम्हाला देत असतो, तुम्ही पद्माच्या सुरक्षेची काळजी करू नका. हे ऐकून ऊर्जाला खूप आनंद होतो आणि ऊर्जा म्हणते, साहेब, हे तुम्ही कधी केलं, मला तर माहीतच नव्हतं. गुळगुत्ते म्हणतो, काही काही गोष्टी आम्ही अशाच करत असतो. आणि तेवढ्यात गुळगुत्तेला एक फोन येतो. गुळगुत्ते फोन उचलतो तर समोरून त्याला जी बातमी ऐकू येते त्यामुळे त्याला जबर धक्काच बसतो. हे कसं झालं, हे का झालं, हे कसं शक्य आहे, असं तो बोलतो. त्यामुळे ऊर्जासुद्धा चांगलीच घाबरते. गुळगुत्ते फोन कट करतो आणि म्हणतो, मला वाटलंच होतं असं होणार आहे. त्यामुळे ऊर्जा आणखीनच टेन्शनमध्ये येते. आणि इकडे हर्षवर्धन त्याच्या केबिनमध्ये बसलेला असतो. अजूनसुद्धा हा भजन का नाही आला, भजन आपल्या कामात यशस्वी झाला असेल की नाही, त्याला सांगितलेलं काम जमलं असेल की नाही, त्याने CCTV फुटेज डिस्ट्रॉय केलं असेल की नाही, हाच प्रश्न हर्षवर्धनच्या मनात असतो. आणि तेवढ्यात भजन तेथे येतो. हर्षवर्धन विचारतो, काय झालं, झालं काम? भजन सांगतो, हो सर, ते CCTV फुटेज डिस्ट्रॉय झालंय. हर्षवर्धन विचारतो, बॅकअप, हार्ड ड्राईव्ह सगळ्यातून डिस्ट्रॉय झालं का? भजन सांगतो, हो साहेब, सगळीकडून डिस्ट्रॉय झालंय, तुम्ही काळजी करू नका, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा, आपलं काम 100% झालंय. हर्षवर्धन खूप खुश होतो. भजन तेथून जातो. हर्षवर्धन त्याच्या खुर्चीवर आरामात बसतो आणि म्हणतो, ऊर्जा शिंदे, आता तुला मी दाखवतो की कोर्टात अपमान कसा होतो ते. तू मला तुझी उर्मी दाखवत होती ना, पण आता मी तुला माझी गरमी दाखवणार आहे. या हर्षवर्धन जहागीरदार समोर भले भले वकिलांनी पाणी पिलंय, मी त्यांना पाणी पाजलंय, आणि तू मला हरवायला निघाली होती. आता तुझ्याकडचा सगळ्यात मोठा पुरावा गायब झाला आहे. आता तू कोर्टात काय करते ना, ते मी पाहतोच. असा विचार करून हर्षवर्धन खूप खुश होतो. तर इकडे गुळगुत्ते हा ऊर्जाला सांगतो, आपल्या केसमध्ये एक खूप मोठी डेव्हलपमेंट झाली आहे, खूप मोठा धक्का बसला आहे. ऊर्जा विचारते, काय झालं सर? तर इन्स्पेक्टर गुळगुत्ते सांगतो, आपण विक्रांतच्या अटकेसाठी अर्ज केला होता, तो अर्ज रिजेक्ट झाला आहे. हे ऐकून ऊर्जाला जबर धक्काच बसतो. ऊर्जा विचारते, साहेब, असं कसं झालं, आपल्याकडे तर सगळे पुरावे आहेत. तर गुळगुत्ते म्हणतो, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की तो विक्रांत आमदाराचा पोरगा आहे, त्यातून तो हर्षवर्धन त्याचा वकील आहे. त्यांनी आपल्या सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर केला आहे आणि आपला अटकपूर्व जामिनाचा अर्ज त्यांनी फेटाळून लावला आहे आणि आता त्याला आपल्याला अटक करता येणार नाही आहे. ऊर्जा खूप दुःखी होते आणि म्हणते, पण साहेब, जर आपण त्याला अटकच करू शकणार नाही तर ही केस पुढे कशी जाणार, मला तर कळतच नाही आहे हे सगळं काय होतं आहे. तेव्हा गुळगुत्ते ऊर्जाला समजावून सांगतो, मला तुमचं दुःख कळतं आहे, परंतु हर्षवर्धनसारख्या माणसासमोर लढायचं तर असे धक्के पचवावेच लागतात आणि मी त्या विक्रांतला अटक करून राहणारच, त्याला मी काही सोडत नाही. तुम्ही घाबरू नका, मी तुम्हाला वचन दिलं आहे, पद्माला न्याय मिळवून देण्यात मी तुमची साथ देईल आणि शेवटच्या क्षणापर्यंत मी तुमची साथ देणारच. ऊर्जासुद्धा खूप चिडते आणि म्हणते, साहेब, माझ्याकडे सुद्धा एक तुरुपचा एक्का आहे आणि तो मी वेळेवर बाहेर काढेल. जरी त्या हर्षवर्धनने आपल्याला विक्रांतला अटक करू दिली नाही ना, तरीसुद्धा कोर्ट आपल्याला ऑर्डर देईल आणि मग आपण त्या विक्रांतला अटक करू शकू. म्हणजेच एकूणच इन्स्पेक्टर गुळगुत्ते आणि ऊर्जाने ठरवलं आहे की काही झालं तरी विक्रांतला अटक करायचीच, पण त्यांचा सगळ्यात मोठा पुरावा गायब झाला आहे, CCTV फुटेज डिस्ट्रॉय झालं आहे, हे अजून या दोघांना माहीत नाही आहे. आणि जेव्हा ऊर्जा आणि गुळगुत्तेला हे समजेल तेव्हा त्यांनाही जबर धक्का बसणार, एवढं मात्र नक्की. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय?
तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू एवढ्या मोठ्या धक्क्यानंतर सुद्धा ऊर्जा घाबरणार नाही आणि गुळगुत्तेला म्हणेल, साहेब मला पद्माने या केसबद्दल असं काहीतरी सांगितलं आहे ज्यामुळे हर्षवर्धनला मी कोर्टात सरप्राईज करणार आणि त्याला मात नक्कीच देणार. पद्मावर जो अन्याय झालाय ना त्याचा न्याय तिला नक्कीच मिळेल आणि या विक्रांतला मी कायमची अद्दल घडवणारच. मग पद्माने ऊर्जाला असं काय सांगितलंय जे अजून हर्षवर्धन आणि गुळगुत्तेला सुद्धा माहीत नाहीये? हा तुरुपचा एक्का आहे तरी काय हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे. पण ऊर्जाची संकटं काही कमी होत नाहीये, कारण आमदार शिर्के आता ॲक्टिव्ह झालाय. आपण विक्रांतची केस तर नक्कीच हर्षवर्धनला दिली आहे, पण त्या ऊर्जा शिंदेला सोडायचं नाही, तिच्यामुळे हे सगळं होतं आहे असा विचार करून लगेचच आमदार शिर्के आपल्या काही गुंडांना बोलवणार आणि या गुंडांना सांगणार आता त्या ऊर्जा शिंदेच्या चाळीत जायचं, असा काही गोंधळ घालायचा की ऊर्जा शिंदेतल्या चाळीतल्या लोकांनीच ऊर्जा शिंदेला आणि तिच्या आईला चाळीतून हकलून द्यायला पाहिजे. सगळे लोक तिच्या विरोधात जायला पाहिजे. तेव्हा त्या ऊर्जा शिंदेला कळेल की हा आमदार शिर्के काय चीज आहे. म्हणजे आमदार शिर्केने आता त्याचं खरं घाणेरडं रूप दाखवायला सुरुवात केली आहे. आणि मग ऊर्जाच्या चाळीमध्ये मोठा गोंधळ होणार. एक माणूस हा ऊर्जाजवळ येईल आणि म्हणेल, पहा तुझ्यामुळे माझ्या मुलीची काय अवस्था झाली आहे आणि या मुलीला खूप लागलेलं असेल, तिची अवस्था बिकट असेल, रक्त वाहत असेल. ऊर्जा विचारणार काय झालं, मग या मुलीला काय झालंय? कदाचित आमदार शिर्केने जे गुंड पाठवलेत ना त्यांनी या मुलीला त्रास दिलाय आणि ऊर्जा शिंदेच्या चाळीत तू राहते म्हणून आम्ही तुला त्रास देतोय असं ते म्हणाले असतील. मग हे सगळं प्रकरण नेमकं आहे तरी काय हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेल. परंतु वचन दिले तू मला, ही मालिका दिवसेंदिवस इंटरेस्टेड होत चालली आहे एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तू मला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.